महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। कर्तव्य आणि हक्क या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे प्रत्येकाने जीवनात चांगली कामगिरी करून पुढे जावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनी येथे केले। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल सीकेटी महाविद्यालय अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात महारोजगार मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, जनार्दन भगत, शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, लोकनेते दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, जनार्दन भगत, शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर ST गडदे, ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ठाकूर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आज इथे महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 81 विविध कंपन्या या आज या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देऊ इच्छितात आणि त्या आज या ठिकाणी आल्या। रजिस्ट्रेशन आम्ही जे करायला सांगितलं होतं त्याच्यावर 3500 युवकांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळे या परिसरातल्या तरुणांना ही एक मोठी संधी या निमित्तानं निर्माण होते, याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि निश्चितपणानं या सगळ्या परिसरामध्ये पुढच्या भविष्यकाळामध्ये होणारी ही सगळी वाढ पाहता या सगळ्या तरुणांचं भवितव्य उज्ज्वल आहे याची आम्हाला खात्री। आताच आपल्याला सांगितलं 81 कंपन्या याच्यामध्ये आल्या, ज्यांची रिक्वायरमेंट अंदाजे 4500च्या घरामध्ये आहे आणि 3500 तरुणांनी ऑनलाईन नोंदणी पण केलेली आहे। त्यामुळे या सगळ्यांना इथं नोकरी मिळू शकते, फक्त त्या कंपन्या सिलेक्शन करणार आहेत। आमचं काम या कंपन्यांच्या पर्यंत हे तरुण पोहोचवणं, याचं नियोजन सीकेटी कॉलेजच्या माध्यमातून केलं जाते। निश्चितपणानं एकीकडे इंजिनियर्स, लॉ प्रोफेशनल्स, त्याचबरोबर MBA, त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीनं फायनान्शियल सेक्टरमध्ये, अकाउंटिंग सेक्टरमध्ये या सगळ्या अशा जॉबची या उपलब्धता या कंपन्यांनी दर्शवलेली आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये या अशा पद्धतीचे मेळावे सातत्यानं घेऊन या सगळ्या तरुणांना योग्य त्या पद्धतीची संधी मिळणं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू। या परिसरामधल्या काही कॉलेज आहे, असं अन्य टेक्निकल कॉलेजेस आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून यांना चांगलं प्रशिक्षण मिळेल याची व्यवस्था करू। माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना या तरुणांच्या प्रशिक्षणासाठी येतात, स्किलचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठी संधी इथल्या तरुणांना मिळणार आहे। त्यासाठी त्यांना मदत करणं या भावनेतून आज हा मेळावा आयोजित केला। याच भावनेतून आम्ही यापुढे काम करू। माझे सहकारी आणि इथले पनवेलचे लाडके आमदार माननीय प्रशांत ठाकूर सर यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतात आणि शुभेच्छा देत असताना त्यांनी जो निर्णय घेतला, माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस सर यांनी जो निर्णय घेतला की पुढेही माझे बॅनर किंवा काही प्रचार किंवा DTP वगैरे कुठेही शेअर करू नका, लावू नका, त्यांच्या पाठोपाठ जे प्रशांतजींनी केलं की खरोखर हे तरुणांना देण्यासारखं। आता आजकाल आपला वाढदिवस असला की स्वतःचे बॅनर स्वतःच लावून पण त्यांची प्रशंसा मिळवणं याच्यात सगळे माहीर असतात, परंतु हे प्रशांतजींकडनं शिकण्यासारखं आहे। आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला काय कार्यक्रम केला तर आपल्या इथल्या तरुणांना रोजगाराची संधी नेहमीच करत आली, परंतु ह्या वर्षी एक वेगळी म्हणजे खरोखर येणारे एअरपोर्ट, आजूबाजूला असणारे औद्योगिक क्षेत्र हे सगळं बघता जवळजवळ आजच्या दिवसाला 4500 हे तरुण तरुणी जर इथे आले, 3000 तर नोकरी झाली नाही, परंतु जर 4.5 आले तर 4500 जणांना एका दिवसामध्ये नोकरी मिळणार। हा सगळ्यात मोठा निर्णय आणि सगळ्यात मोठं काम हे मला वाटतं प्रशासनाच्या माध्यमातून होणार आहे। खरोखर मी सेक्रेटरी या संस्थेला मनापासून धन्यवाद देतो की आदरणीय प्रशासनाच्या वाढदिवसानिमित्त असं कार्यक्रम करून आपण तरुणांना आणि मग त्यांच्या कुटुंबाला सांभाळण्याची जी जबाबदारी असते तरुणांना ती नक्कीच योग्यरित्या पार पाडण्यासाठी नेहमी सहकार्य करतात आणि
आणि आता आम्ही एकत्रित जेवढं काही तरुणांना करता येईल तरुणांना मग एअरपोर्टला आता त्यांनी माहिती दिली कोणी इंजिनियर्स असतील मग त्याच्यात सिव्हिल मेकॅनिकल IT सेक्टरमध्ये असतील ग्राउंड स्टाफ देखील असेल त्याची भरती देखील चालू झालेली आहे. परंतु तरुणांनी देखील थोडं धीर घेणं गरजेचं आहे कारण एअरपोर्टला जो लागणार आहे ते त्यांच्या कायद्याच्या त्यासाठी बसणाराच तरुण लागणार. त्याच्यामुळे आपण हरून जाऊ नका. इथे नोकरी नाही इतरही संध्या प्रशांतनी आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. तर इथल्या तरुणांना एक विनंती आहे की आपण आज जरूर इथे इंटरव्ह्यू दिली की तुम्ही पास होणार नापास होणार याकडे लक्ष देऊ नका. पास झालात तुम्हाला शुभेच्छा आहेत. नापास झालात तर तुम्ही इथल्या आजूबाजूला इंडस्ट्रियल एरिया याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत जेणेकरून तुम्ही 100% नोकरीसाठी तिथे जाऊ शकता. तर पुन्हा एकदा मी माझ्या कुटुंबाकडून माझे जैन मात्र कुटुंबाकडून आणि भारतीय जनता पक्ष आणि जैन मात्र चॅरिटेबल संस्थेकडून प्रशांतजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि एक निर्णय त्यांनी घेतला सपत्नी की जो अवयवदानाचा खरोखर गेल्या वर्षी देखील आम्ही ऐकलं खरोखर त्यांनी कदाचित बहिणींची जास्त त्यांना हे असेल की तुम्ही हे अवयवदानाकडे जावं असले म्हणजे ते तसंच आहे. आणि खरोखर अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला. त्या निर्णयाकडे या अवयवाची गरज आणि खास करून आम्ही कुठल्याही व्यसनाकडे नाही आहोत त्याच्यामुळे अशा अवयवांची गरज तर जास्तच असते. त्याच्यामुळे हे अवयव नक्कीच आपण गेल्यानंतर कारण आजकाल माणसाचा भरोसा नाही कधी कोण कुठे काय होईल याचा काहीच भरोसा नाही. त्याच्यामुळे आपले अवयव इतरांना किंवा जे गरजू आहेत कोणाचा ॲक्सिडेंट होणं तो सुद्धा कदाचित कुठल्या व्यसनाधीन नसेल परंतु त्यांना देखील हे अवयव उपयोगी पडू शकतात. तर मी देखील त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी या निर्णयाकडे वळलं. महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज.